नमस्कार. मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे आभार मानतो, अभिनंदन करतो. या आजच्या परिस्थितीत हे सगळं करणं खूप धाडसाचं काम आहे. मला थोडं इथे येण्यात संकोच होता, कारण कोर्टाची प्रोसेस सुरू आहे. आणखी पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की आमचं आयोजन आहे आणि तुम्हाला अशा प्रेस कॉन्फरन्स नाही, त्यांचं आयोजन आहे. आणखी ते काही झालं त्याविषयी बोलावं. हे जे प्रकरण आहे पोलिसांनी रचलं, हे एक माझ्या भाषेत सांगायचं तर दिस इज द वाईल्डेस्ट पोस्ट इंडिपेंडन्स प्लॉट बाय द स्टेट अगेन्स्ट इट्स ओन सिटीजन्स. हा प्रकार माझ्या विरुद्ध नाही, आणखी कोणाच्या विरुद्ध नाही, सगळ्या भारतीय नागरिकांच्या विरुद्ध आहे. माझ्या जागी तुम्ही कोणी असू शकता, कोणीतरी कोणाला पत्र लिहिते, कोणाला तरी उद्देशून करते, त्यात कोणीतरी नावं असतात आणि त्या नावाच्या बेसिसवर कोणाला तरी आरोपी ठरवणं, आणखी UAPA सारख्या बेकायदेशीर कायद्याखाली, घटना बाह्य कायद्याखाली, कारण चॅलेंज वगैरे कोणी केलं आहे की नाही मला माहिती नाही, कारण आम्ही कायद्याचे वगैरे विद्यार्थी नाही, त्यामुळे मला अशी काही जास्त माहिती नाही याविषयी. अशा कायद्याखाली त्याला हे करणं, त्यात एक इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती डिफेन्सलेस म्हणून उरते आणि तुमच्या जवळ कोणताही डिफेन्स उरत नाही. कोणावरही असा प्रकार घडू शकतो. फक्त पोलिसाची नजर तुमच्यापर्यंत जाण्याची वेळ, आणखी ते सगळं काही तुम्हाला पण होऊ शकते. मी काही आर्टिकल लिहिले, त्यात असं स्ट्रक्चर केलंय, ज्या तऱ्हेनं त्यांनी पत्र वगैरे प्रोड्यूस केले त्यासारखं स्ट्रक्चर केलंय. XXX, त्या XXX ची जागा सुप्रीम कोर्टाचा जज असो त्याचं नाव असू शकते, DG पोलीस असो त्याचं नाव असू शकते, कोणाच्या मिनिस्टरचं त्याचं नाव असू शकते. नुसतं त्याचं नाव तिथे टाका आणखी त्याला घेऊन जा, अशासारखी ही परिस्थिती आहे. हे स्ट्रक्चर आहे या सगळ्या भांडाचं. माझ्याविषयी बोलायचं झालं तर याला मला वाटते माझ्या पार्श्वभूमीची थोडीशी माहिती देणं आवश्यक आहे. मी एका लहानशा खेड्यातून आलो. शैक्षणिक क्षेत्रात ऍक्सिडेंट म्हणा, काही म्हणा, बाबासाहेबांचं प्रेरणा म्हणा, लहानपणापासून शिक्षणात पहिल्या नंबरनं पास झालं. कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये माझ्या बॅकग्राऊंड मधून या भारताच्या सगळ्या एलिट इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथून मी पास झालो. आणि तिथून सुद्धा आय हॅव बीन कन्सिस्टंटली मेरिटोरियस. ओके. खेड्यातल्या शाळेतून 7वी, तालुक्याच्या ठिकाणावरून 10वी, नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून 11वी, इंजिनिअरिंग विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथून BE, IIM अहमदाबाद तिथून MBA. तिकडून आल्यानंतर नोकरी करताना मी मुंबई विद्यापीठाची सायबरनेटिक्स मॉडेलिंग, त्यावेळेसची सगळ्यात फ्रंटियर ब्रँच होती, ज्या एशिया पॅसिफिक मधून हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण लोक होते. माझ्या थेसिसला परीक्षक सुद्धा मिळत नव्हते. अशा विषयात PhD, हे सगळं माझं शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्याच पोटा पाण्यासाठी नोकरी, इंडियन ऑइल मध्ये मी नोकरी केली. त्यानंतर भारत पेट्रोलियम मी पाहिजे तर IIM अहमदाबाद मधून माझ्या बरोबरच्या लोकांजवळ म्हणजे कोणतीही नोकरी मला साध्य होती. आय वॉज ऑलमोस्ट one of the top 10 people in IIM Ahmedabad also.
So there was no dearth of jobs or anything. Any multinational company I could have joined and amassed 100, 200 crore by now. But I thought that is not my purpose. ते माझं उद्देश नव्हतं आणि त्यामुळे मी एक भारत पेट्रोलियम सारख्या एका पब्लिक सेक्टर कंपनीत नोकरी केली अशा उद्देशानं की त्या नोकरीमध्ये मला थोडा वेळ मिळेल आणि मी आपलं जे काही आपलं उद्देश आहे त्या दिशेनं लोकांच्या हिताचं काहीतरी काम करू शकेल. या तऱ्हेनं माझा ऍक्टिव्हिझम जो शाळेच्या जीवनापासूनच सुरू होतं त्याची सुरुवात झालेली होती. आणि अर्थातच मी म्हणजे नोकरीच्या संदर्भात एक लोकशाही हक्क डेमोक्रॅटिक राईट ज्याला म्हणतात अशा संघटनेशी संलग्न झालो की काहीतरी करावं. आणखी असा हा प्रवास आहे. हा प्रवास करताना सुद्धा मला लोकांच्या हितासाठी जे काही वाचणं हे होते आणि जे काही परिस्थिती आहे सद्य परिस्थिती आहे ते कॉम्प्लेक्सिटी लोकांसमोर समजावून सांगणं वगैरे वगैरे हे ओघांना आलं आणि त्याप्रमाणे माझं लिखाण सुद्धा झालेलं आहे. मी लिखाणासाठी कधीही लिहिलेलं नाही. कोणत्याही आमंत्रणाशिवाय मी एक अक्षर लिहिलेलं नाही. लोकांनी मला माझ्याकडून सॉलिसिट केलं तरच मी लिहिलं. आणि अशा तऱ्हेनं लोकांच्या हितासाठी जवळपास 26 पुस्तकं झाली. ते भारताच्या सगळ्या भाषेत जवळपास अनुवादित पुस्तक असतात. बाहेरच्या भाषेत सुद्धा त्यांचा अनुवाद झाला. सगळ्यांनी रेव्हिंग रिव्ह्यूज लिहिले. भारतीय पब्लिशर भारताच्या बाहेरचे पब्लिशर्स आणि पब्लिश केलेली पुस्तकं हे सगळं एकंदरीत हे करताना ओके. त्यानंतर माझी नोकरी म्हणजे एका भारत पेट्रोलियम मध्ये मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या पदापर्यंत गेलो. त्यानंतर एक भारत सरकारच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीने एक सर्च कमिटी केली होती. एक कंपनी निर्माण करण्यात आली होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये. पब्लिक सेक्टरचे 50% आणि प्रायव्हेट सेक्टरचे 50% ऑल फायनान्शियल कंपनीज टुगेदर अशी कंपनी निर्माण केली पेट्रोनेट इंडिया लिमिटेड. आणि त्याच्या सीईओ साठी त्यांनी एक सर्च कमिटी केली होती. त्या सर्च कमिटीनं मला निवडलं आणि मी त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ झालो. इथे मी 2010 पर्यंत नोकरी केली आणि त्यानंतर सेकंड टर्म मध्ये मी काही कारणांमुळे मी हे सोडले. खडगपूर IIT सगळ्यांना माहित असेल तर मग पहिली IIT सगळ्यात मोठी IIT बहुतेक वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या म्हणजे एकुलती एक IIT असायची. आता बरेच 2-3 येतात किंवा मुंबई IIT ती मागे पडली असं असतंय मागे पुढे. त्या IIT नं मला इन्व्हाइट केलं की आमच्या मॅनेजमेंट फॅकल्टीची जॉईन व्हा. तिथे गेलो मी. 5.5 वर्ष तिथे कोर्स केला. अनालिटिक्स कोर्स सुरू केला आणि त्या निमित्तानं तो कोर्स इतका क्लिक झाला की मग मला दुसरे लोक पण बोलवायला लागले. आणि त्यातच एक गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मी सोडायचं ठरवलं होतं पण गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनी इन्व्हाइट केलं की आमच्या बरोबर काही हे करा आम्हाला पण हे असं करायचं. इथे मी यावर्षी बिग डेटा अनालिटिक्स हातातला पहिला असा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स सुरू केला. आणखी पहिल्याच टर्म मध्ये त्याला वन ऑफ द टॉप अनालिटिक्स कोर्सेसचा दर्जा प्राप्त झाला. हा माझा प्रवास. आता तुम्हाला ह्या प्रोफाईलचा कदाचित भारतात एकही माणूस मिळणार नाही. कदाचित जगाच्या पाठीवर सुद्धा एक्झॅक्टली ह्या प्रोफाईलची कम्पेअर करणारा माणूस मिळणार नाही. ह्या अशा प्रोफाईलला ते इथला आदेश किंवा इथलं सरकार किंवा इथले पोलीस त्याला एक क्रिमिनल करून सोडतात. अशी परिस्थिती आहे. मला वाटतंय या आरोपांबद्दल काही मी सांगणार नाही कारण काही त्यात तथ्य नाही. मला म्हणजे जोपर्यंत मला ते भोगावं लागलं नाही तोपर्यंत मला वाटत होते की हा एक जोक आहे. आणि जे दुसरे लोकांना पकडलं मी त्यांच्या धडपडीसाठी आमच्या
डेमोक्रॅटिक राईट्सच्या ग्रामर प्रमाणे मी त्यांच्यासाठी झटत होतो, मी त्यांच्यासाठी लेख लिहिले होते. पण अचानक मला सांगितलं माझ्या वकिलाने की तू हे गप्तीवाद नेऊ नको, तू सुद्धा अॅक्युज्ड आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं की आपण पॅशिंग साठी फाईल केलं पाहिजे अर्ज. बॉम्बे हायकोर्टात आम्ही पहिल्यांदा गेलो. बॉम्बे हायकोर्टात तो रिजेक्ट झाला. पहिल्यांदा मला धक्का बसला की असं पण होऊ शकते, कारण मला वाटलं की हे सगळं काही कोर्टासमोर आलं तर हे होऊन जाईल, पण तसं झालं नाही. मग आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ढवळाढवळ करण्याची आमची या स्टेजवर तयारी नाही. त्यांनी एक प्री अरेस्ट बेल कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून घ्यावं अशी त्यांनी ताकीद, म्हणजे असं त्यांनी ऍडवाइस केलं आणि त्यासाठी 4 वीकची मुदत दिली. ह्या 4 वीकची मुदत 11 फेब्रुवारी पर्यंत होती आणि त्याप्रमाणे आमच्या वकिलांनी सेशन कोर्ट पुणेमध्ये अर्ज केला होता प्री अरेस्ट बेल साठी. त्यांनी तो फेटाळला. मी माझं काम, मला इतके इन्व्हिटेशन असतात की जवळपास मी फिरतच राहतो. कोचिंगला खूप महिन्यांपूर्वी कोचिंगला फ्लड आला, त्यामुळे ते प्रोग्राम त्यांनी पोस्टपोन केला होता. ते एक अच्युत मेनन मेमोरियल लेक्चर डिलिव्हर करायचं होतं. तिथे मी त्या दिवशी होतो आणि मला 5-6 वाजता असा मेसेज मिळाला की ते रिजेक्ट झालं, सेशन कोर्टाने रिजेक्ट केलं. आणि मला इव्हिनिंग फ्लाईट होती. मला 2ही तिकीट होते, गोव्याला जायचं होतं आणि पुण्यात मुंबईचं तिकीट होतं. मुंबईचं तिकीट याच्यासाठी की हायकोर्टात पेपर सबमिट करायचे होते इन केस ते रिजेक्ट झालं तर म्हणून मी मुंबईच्या विमानातून आलो. अरायवल मध्ये आल्या जवळपास 1:15 वाजता लँड झालं विमान. आणि मी अरायवल मधून येत असताना 2-3 असे पोलीस एकदम तोंडावरच पाहिले, पण आय जस्ट वॉक पास्ट. मी आपल्या टॅक्सीसाठी आपलं बुक करण्याचं हे करत होतो, तर पोलीस मला आला बागून आणि ते म्हणतात चला साहेब. मला समजलं चला साहेबचा अर्थ. म्हटलं अजून वेळ आहे, अजून चला कुठं, मला घरी जायचं आहे. नाही आपण बघूया चला आमच्या ऑफिसमध्ये ते घेऊन गेले. आणि त्यानंतर जवळपास 30 मिनिटात आणि तिथे म्हणजे इतकं ह्युमिलिएटिंग ऍटमॉस्फिअर असते की पहिल्यांदा तर ते फोन वगैरे करायचा प्रयत्न करत होतो. 2 वाजता वगैरे माझी वाईफ एक्सपेक्ट करत होती, म्हणून ती जागी होती. मी तिला फोन केला तर तिला पहिल्यांदा सांगू शकतो. त्यानंतर ही वॉज ऑलमोस्ट नॉट अलाउइंग मी टू टेलिफोन. मी सुजन म्हणजे आमचे मित्र लोक आहेत, त्यांचे काय केला आणखी काही लोकांनी मग ओके. पण त्या अशी वेळ होती की तिथे सगळे झोपले असते. तर मग थोड्या वेळात माझे म्हणजे मेहुणे आनंदराज आंबेडकर, त्यांची पत्नी आणखी माझी बाई ते सगळे आले आणि ते सुद्धा आर्ग्यू करायला लागले की सुप्रीम कोर्टाचा अजून प्रोटेक्शन आहे आणि तुमचं हे गैरकानून म्हणजे कायदेशीर आहे सगळं काही करणं, असं कसं करू शकता वगैरे. तर तो म्हणे की आम्ही पण कायदे हे केला, तुम्ही कोर्टात जाऊन सांगा वगैरे. इतकं उद्धटपणे उत्तर वगैरे द्याय. पण हा उद्धटपणा जे पुण्यात गेल्यानंतर माझ्याशी घडला, जो व्यवहार घडत होता त्याच्यासमोर काही नाही. मी जन्मात कल्पना केली नाही की असं काहीतरी मला होऊ शकेल. लहानपणापासून मला कोणी डिस्रेस्पेक्टफुली बोललेलं मला माहित नाही. खेड्यात असे लोक काही करतात, पण मला नव्हतं कोणी केलं असं. आणि इथे इतकं म्हणजे असं ह्युमिलिएट होऊन आणि त्याने पोलीस कोठडीत कोणणं आणि हे सगळं करणं वगैरे वगैरे, इट वॉज सो हॉरिफिक. मला सारांश म्हणून एवढंच सांगता येईल की ही गोष्ट आपल्या सगळ्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे की ती आपल्यापैकी कोणालाही घडू शकते. त्यांनी असं प्रॉमिनंट लोक निवडले असतील, कदाचित त्यांना धडा द्यायचा असेल लोकांना वगैरे, पण बाय मिस्टेक सुद्धा कोणालाही तिथे नाव असं बोलून असू शकते आणि त्या एवढं फक्त तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी काढले, हे समजून घेण्याची फार गरज आहे. असं नाही की आमच्या मागे काहीतरी गुन्हा घडला आम्ही त्यात होतो, बिलकुल अशी काहीही मनात शंका वळवू नये.
मला वाटते एवढंच सांगू शकेन. मला या देशाच्या न्यायव्यवस्थेवर अजून विश्वास आहे, इथल्या संविधानावर विश्वास आहे. मला आशा आहे की या गुंतागिंतीतून त्वरित न्यायालय वगैरे मला मुक्त करतील. मला वाटते एवढं बोलून मी आपलं संपवतो. धन्यवाद.